इकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय। त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरण ढवळून निघालंय। वडेट्टीवार 4 जून नंतर भाजपमध्ये प्रवेश करतील असं आत्राम यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या या दाव्यावरती विजय वडेट्टीवार यांनी काय प्रत्युत्तर दिलंय आपण पाहूया। काय नाही, याच्यापूर्वी कुठे आम्ही बसलो, आपलं मुंबईमध्ये कोणत्या हॉटेलमध्ये बसलो, कोणत्या हॉटेलमध्ये चर्चा झाली, कोणासोबत चर्चा झाली, वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा झाली, आम्ही तिघे होतो। आणि त्याचा जे कॅमेरा आहे हॉटेलचा, त्या कॅमेऱ्यामध्ये त्यांचे चित्रही आहे आणि माझ्या एक मित्रांनी सुद्धा ते व्हिडिओ काढलेला आहे, आम्ही तिघे एकत्रित असताना माझ्यासमोर चर्चा झाली। तर ते भाजपामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेच याचा अर्थ, आणि 4 जूनच्या नंतर केव्हाही जातील ते। गडचिरोली चिमूर लोकसभा हा आता पूर्ण काँग्रेसमय आणि इंडिया आघाडीचं संपूर्ण वर्चस्व निर्माण झालं। या ठिकाणी 100% भाजपाचा पराजय त्यांना दिसतोय। उद्या धर्मरावला भीती वाटते की ही जर जागा भाजपा हरली तर माझं मंत्रीपदही उद्या धोक्यात येईल। त्या भीतीपोटी हे माझ्यावर भाजपमध्ये जाणार असल्याचा आरोप करत आहे। धर्मरावचं काय राहिलंय आता? धर्मराव आत्राम त्यांच्या मतदारसंघामध्ये माझं चॅलेंज आहे, त्यांनी कमळाला लीड घेऊन दाखवावी। मी त्यांना चॅलेंज करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।